बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात सुद्धा सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची घटना घडली आहे। 24 तास ते सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते। हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केले। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय या संदर्भातले अधिक अपडेट्स मिळत आहेत? तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलेलं आहे आणि कारेगाव शिरूर या ठिकाणी या सर्व शिरूर लोकसभा मतदारसंघाची स्ट्रॉंग रूम आहे। त्या ठिकाणी सर्व ईव्हीएम मशीन जमा केलेले होते। 24 तास उलटूनही त्या ठिकाणचे सीसीटीव्ही डिस्प्ले जो आहे तो बंद होता। या संदर्भात निवडणूक जे कर्मचारी आहेत त्यांच्या लक्षात आलं। त्याचबरोबर निवडणूक जे उमेदवार होते त्यांचे प्रतिनिधी होते, निवडणूक अधिकारी, त्यांच्याही लक्षात हा सगळा प्रकार आल्यानंतर 24 तासानंतर हे सीसीटीव्ही चालू झालेले आहेत। त्यामुळे अनेक संशय जो आहे तो या ठिकाणच्या निवडणूक अधिकाऱ्यांवरती व्यक्त केला जातोय। 24 तासानंतर हे सर्व सीसीटीव्ही चालू झाले, मात्र 24 तास सीसीटीव्ही बंद का होते, डिस्प्ले का बंद होता, याचं उत्तर प्रशासनाकडून अजून निवडणूक जे उमेदवार प्रतिनिधी होते, अधिकारी, त्यांना मिळालेलं नाहीये। त्या संदर्भातही पाठपुरावा जो आहे तो या उमेदवारांकडून केला जाणार आहे। तर अगदी आपण पाहतोय बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात सुद्धा सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची घटना घडलेली आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या माहितीसाठी।